मोबाईल चेक करा, बाबांना घराचे फोटो पाठवले असतील. सूरज इस्टेट डेव्हलपर्स यांचे रॉयल प्लॅनेट, ताराबाई पार्क, निरुईकर कॉलनी यामधील प्रॉमिनंट लोकेशनवरील प्रीमियम हाऊस. जिम, बास्केटबॉल कोर्ट पासून ईव्ही चार्जिंग पर्यंत सर्व अत्याधुनिक सुविधा. प्रशस्त पार्किंगसह कोल्हापुरातील सर्वोत्तम 2 आणि 3 BHK लक्झुरियस युनिट्स. रॉयल प्लॅनेट, राजेश मोटर्स समोर, ताराबाई पार्क, कोल्हापूर. नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग हा एक अतिशय महत्त्वाकांक्षी महामार्ग आहे. याचं नाव जरी नागपूर गोवा असलं तरी देखील याचा सर्वाधिक फायदा हा मराठवाड्याला होणार आहे. मराठवाड्याचं चित्र हा एक महामार्ग बदलून टाकेल. आणि या संदर्भात मागच्या काळामध्ये काही आक्षेपही होते लोकांचे. विशेषतः एक आक्षेप होता जो खरा होता की आपण जी अलाइनमेंट फायनल केली होती ती लोकांनी आपल्या लक्षात आणून दिली की सोलापूरपासनं आपली अलाइनमेंट ही जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला पॅरलल जात होती. आणि त्याच्यामुळे ग्रीनफील्ड महामार्ग का बनवतो, नवीन एरिया ओपन अप होतात. ग्रीनफील्ड महामार्गामुळे अनकनेक्टेड लोक त्याच्याशी कनेक्ट होतात आणि तिथे विकास जातो. आणि म्हणून आमचे जयकुमार गोरेजी, अभिजितजी या सगळ्यांची आम्ही चर्चा केली आणि याची सोलापूरपासनं एक वेगळी नवीन अलाइनमेंट आम्ही तयार केली आहे, जी चंदगडपासनं पुढे मग म्हणजे सोलापूरपासनं जाते, मग सांगलीतनं जाते. आमचे जयंतराव पहिल्यांदा सुटून गेले होते शक्तीपीठ महामार्गातनं, आता तुमच्या जवळ आणला आम्ही. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो की जयंतरावच मला पत्र देतील की हा करा. एवढा फायदा त्यांच्या मतदारसंघाला त्याचा होणार आहे. पंढरपूर जवळून आहे, एकदम पंढरपूर जवळून. त्यामुळे आता आधीचं तर आपलं जवळपास जॉईंट मेजरमेंटही झालेलं आहे, त्याचं ॲक्विजिशन आपण चालू करतोय. ही जी नवीन अलाइनमेंट आहे या नवीन अलाइनमेंटचं आता आपण त्या ठिकाणी, आणि पलीकडे तर चंदगड वगैरे त्यांनी मोर्चाकडूनच आमच्याकडनं महामार्ग न्या म्हटलंय, तर तिथे काही अडचण नाहीये. आणि आता सांगतो, ज्यांच्याकडनं आम्ही अलाइनमेंट काढली आता तेही लोक आमच्याकडे आलेले आहेत आणि ते म्हणतात आता काढू नका, तुम्ही इथनंच अलाइनमेंट ठेवा. पण त्यांना आम्ही सांगितलं की तुमच्या विरोधामुळे आम्ही काढलेली नाही, हा अधिक फिजिबल आम्हाला मार्ग मिळालेला आहे. आणि गतिशक्ती प्लॅटफॉर्मवर तो मार्ग नेल्यामुळे गतिशक्ती प्लॅटफॉर्मचा काय फायदा आहे बघा, की जवळपास सगळी वन जमीन आम्हाला त्यातनं वगळता आली. अगदी थोडीशी वन जमीन आली आहे, त्यामुळे त्याचं परमिशन मिळणं अतिशय सोपं झालेलं आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणात हा मार्ग आपले सगळे शक्तीपीठ तर कनेक्ट करेलच, पण मी तुम्हाला सांगतो की विशेषतः जो दुष्काळी भाग आहे मराठवाड्याचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा देखील, त्याचं चित्र बदलणारा हा महामार्ग ठरेल. याचं काम हे या 2026 मध्येच सुरू झालं पाहिजे, अशा पद्धतीनं आम्ही हा प्रयत्न करतो. आपण बघा, या एका महामार्गामुळे आपला जो 18 तासाचा प्रवास आहे तो 8 तासावर येणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ही कनेक्टिव्हिटी. आणि सगळ्यात महत्वाचं काय, आपला लूप तयार होतोय. समृद्धी महामार्ग, नांदेड जालना मार्ग, हा महामार्ग, याच्यामुळे महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्याला इंडस्ट्रीचा ऍडव्हान्टेज मिळणार आहे. आतापर्यंत इंडस्ट्री ही जिथनं पोर्ट कनेक्टिव्हिटी आहे किंवा लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी आहे तिथेच जात होती. यातनं पोर्ट कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिक्स कनेक्टिव्हिटी ही जवळपास महाराष्ट्रातले हे 2-3 आपले हे झाल्यानंतर जवळपास 32 जिल्ह्यांना ही कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.